आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 बातम्यांनी। योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आता लाडकी बहीण वीज माफीवर काम सुरू। सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पावलं उचलावी लागतील। वर्ध्यामध्ये अजित पवारांचं मोठं विधान। Dream11 ॲपकडून नोटिफिकेशन जारी। ॲपमधील सर्व पैसे काढून घेण्याचं आवाहन। ऑनलाईन गेमिंग संदर्भात कायदा पारित झाल्यानंतर Dream11 कडून खबरदारी। ऑनलाईन गेमिंगनं आता विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर। ऑनलाईन गेममध्ये पैसे लावल्यामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली। ऑनलाईन गेमिंग बंदीचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता। खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंकडून माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल। TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। दरम्यान व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ फेक असल्याचा हाकेंचा दावा। लक्ष्मण हाके पावसात उगवलेली छत्री। हाकेंनी माळी समाजाची माफी मागावी। रिपाई गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची लक्ष्मण हाकेंवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेनं सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिलाय। आम्ही हुकुमशाही विरोधात लढण्याची ठाम भूमिका घेतली आहे। आम्हाला आलेल्या फोनकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो। राऊतांकडून भूमिका स्पष्ट। सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली आहे। नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले। रोहित पवारांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। परशुराम महामंडळासाठी 6 अधिकारी नेमलेत, तर इतरही मंडळांना अधिकारी नेमण्याची मागणी। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आता टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही टोल माफी असेल। अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीमुळे मुंबईकरांना दिलासा। मनसेकडून करण्यात आली होती मागणी।